तर 3 षटकं संपली. धावसंख्या आहे ती धाव फलकावर 48. विकी पाटील पहिला चेंडू यास प्रयत्न करत होता फलंदाज, मात्र इथे विकीनं आल्या आल्या मिळवली सफलता. सुरुवातीला बारक्या कांबळेनं सुरुवात चांगली करून दिली होती. त्यानंतर पाहतोय सोनू पाटीलला निखिल गोवारी, सूरजना पकडला झेल. आतापर्यंत गडी बाद झाले बॅटिंग करत असताना जे हनुमान कामोटे. एकूण धावा दाफलकावर 48. 2 गडी बाद 48. विकी पाटील. ओव्हर नंबर 4 जयमाता दी दिगोडे आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करणारा संघ. मी विनंती करेन KDH वाघिलेवाडा, यानंतर आपला सामना इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. नंतर द्या, राहू द्या. इथे घेऊन ये ना. आणखीन एक धक्का. तर बॅटिंग करताना जे हनुमान कामोटे संघ पोहोचला 48. 3 गडी बाद. विकी पाटीलचं हे 4थं षटक. नवीन फलंदाज गेला. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. विकी पाटील 2 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहतो त्याचं योगदान चांगलं राहिलं. 2 विकेट मिळाल्यात. ओ चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगले आणि गोलंदाजी करत असताना आपला दबदबा निर्माण केला विकी पाटीलनं. 3 चेंडूमध्ये 3 विकेट. बाद केलं निखिल गोवारीला आणि या वेळेला बाद केलं परेश म्हात्रेला. सुरुवातीच्या षटकामध्ये 21 होत्या, सुरुवात चांगली झाली. त्यानंतर 19 पाहिल्या, संकेतनं 12 दिल्या आणि विकीला हा डाव सांभाळायचा. गुड बॉलिंग. बघा कशा पद्धतीने चेंडू घुसून गेला. फलंदाज परेशनं सुद्धा चेंडूची लाईन ओळखू शकला नाही. चांगल्या मिरिटवर गोलंदाजी. बघा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू आणि स्ट्रेट गेला. गुड बॉलिंग, अमेझिंग. चांगला टर्न चेंडूवर होता. फिरकीचा हा वेगवान गोलंदाज. विकी पाटील. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 48. 48 रन. नवीन फलंदाज झाले ऋत्विक गोवारी. संघाची धावसंख्या लॉफ करतोय चेंडू जरूर. विकी चेंडू खाली. ओ आणखीन एक विकेट. काय गोलंदाजीचा दर्जा दाखवलाय विकी पाटीलनं. सलग 4 चेंडूवर 4 विकेट. नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा असा गोलंदाज असेल ज्याने सलग 4 चेंडूमध्ये 4